हॅलो एव्हरीवन, वेलकम इन जर्मनी. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण जर्मनीमध्ये आलेलो होतो. तर ती जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर केली. आज आपण जाणार आहोत एका ड्रीम डेस्टिनेशनकडे. तर त्याचं नाव आहे गायरलाय सस्पेन्शन ब्रिज. तर मग आमची छोटीशी एक बॅकपॅक घेतली, त्यात थोडंसं खायचं प्यायचं सामान घेतलं, कारण लहान मुलं सोबत असली की या गोष्टींची खूप गरज असते. त्याच्यामुळं बॅकपॅक ही विसरायची नाही. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घ्यायच्या त्यांना ज्या लागत्या आणि आपल्याला सुद्धा हव्या त्या. तर मोबाईल चार्ज केला, नंतर मोबाईलचा कॅमेरा ऑन करून ही ब्युटिफुल अशी जर्नी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हा प्रयत्न नक्की आवडेल, कारण एवढे सुंदर व्ह्यू होता ना. आता इथं ऑटम सीझन स्टार्ट झालेला आहे, त्याच्यामुळं इतके सुंदर सुंदर झाडांचे कलर्स वगैरे पानांचे कलर खूप सुंदर दिसायला लागलेले आहे. आणि अर्ली मॉर्निंगला आम्ही बाहेर पडलो, त्याच्यामुळं अजिबातही गर्दी नव्हती. त्याच्यामुळे हे व्हिडिओज वगैरे काढायला मला खूप मजा येत होती. खूप सुंदर असा व्ह्यू मी तुमच्यावर शेअर करते, तुम्हाला नक्की आवडेल. तर व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर 1 तासाच्या ड्रायव्हिंग नंतर आणि सुंदर अशा रोड ट्रिप नंतर आम्ही पोहोचलो मॉर्सडॉर्फ या एका विलेजमध्ये. एक छोटंसं गाव आहे. तर हे जे गाव आहे ना, खूप सुंदर, शांत आणि क्लीन असं गाव आहे. तर आपल्याला तिथं जाण्यासाठी, ब्रिजपर्यंत जाण्यासाठी आपल्याला एक पार्किंग एरिया आहे, तर तिथं कार पार्क करायची. थोडीशी फीज वगैरे आहे, कारण पार्किंग फ्री नाही आहे तिथं. तर आपल्याला काही थोडंसं शुल्क भरावं लागतं. आणि नंतर मग आपण तिथून साधारण अराऊंड 2 किलोमीटरचा वॉक आहे, तर तिथं आपल्याला पोहोचायचं असतं. तर जास्त वेळ नाही लागत, हार्डली आपल्याला 15 ते 20 मिनिटामध्ये आपण ब्रिजपर्यंत पोहोचू शकतो. पंधरा ते 20 मिनिटाचा वॉक आहे, पण बिलीव्ह मी, प्रत्येक पावलावरती एक सुंदर सिनरी आहे. ऑटम सीझनमध्ये सगळीकडे येल्लो, ऑरेंज, रेड असं पानांची कलर्स बघायला मिळतात आणि ते खूप सुंदर दिसतात. तर तिथं त्या लोकेशनपर्यंत पोहोचायला आपल्याला जर मुलं आपल्यासोबत असली तर टेन्शन घेण्याचं अजिबातही कारण नाही आहे, कारण
पूर्ण जे 15-20 मिनिटाचा जो वॉक आहे ना त्याच्यामध्ये ठिकठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठीच्या सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मुलं इझिली तिथं चालू शकतात. मस्त छानपैकी ते त्यांची ॲक्टिव्हिटी एक मिळते त्यांना आणि ते मस्त छान त्याच्यामध्ये वॉक करून ती जर्नी एन्जॉय करतात. फायनली आपण 20 मिनिटाचा वॉक करून इथं पोहोचतो. तर हा जो ब्रिज आहे तर तो 400 मीटर्स लांब, जवळपास 100 मीटर्स उंच आणि खाली एक दरीसुद्धा आहे, ती पण दिसायला खूप सुंदर आहे. तर प्रत्येक पावलावर भीती वाटत होती मला. खरं तर पहिल्यांदा ज्यावेळेस मी त्याच्यावर पाय ठेवला खरं तर खूप भीती वाटली, पण पुढं गेलं की फक्त वाव मोमेंट होता आणि ते तुम्ही बघू शकता नंतर. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. संपूर्ण दरी ऑरेंज येलो फॉरेस्टने झाकलेली, ब्रिजवरून दिसणारे लँडस्केप म्हणजे यू जस्ट कॅनॉट स्टॉप क्लिकिंग पिक्चर्स अँड व्हिडिओज. सगळं काही एकदम सिनेमॅटिक. नंतर आपल्याला अजून एका अशा सुंदर ठिकाणी जायचं होतं आणि एका दिवसात 2 स्पॉट कव्हर करायचे होते आणि ते दोन्ही स्पॉट खूप सुंदर होते, म्हणून आम्ही हा जो प्रवास आहे ना लवकर मॉर्निंगला सुरू केलेला होता. तर इथून परतायची वेळ आली होती, पण ही जी जागा आहे ॲडव्हेंचर, पीस आणि ब्युटी यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन होतं आणि खूप आवडली मला खरं तर ही जागा. जर तुम्ही जर्मनीला आला ना तर हे ठिकाण नक्की व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला निघालो, एल्स कॅसल. तर ही प्लेस एकदम फेरीटेल सारखी वाटते. गुगल मॅपवर लोकेशन सेट केलं आणि ही जर्नी सुरू केली. एल्स कॅसल जवळच एक मोठं पार्किंग एरियासुद्धा आहे, जिथे आपण गाडी पार्क केली. पार्किंग फी साधारण 4 युरो अशी आहे, ती कमी जास्तही होऊ शकते नंतर, पण आता आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस 4 युरो होती, तेही फुल डेसाठी. त्याजवळच इन्फॉर्मेशन बोर्ड पण आहे तिथं, त्याच्यामुळे तो बोर्ड नक्की वाचायचा आणि नंतर ही जर्नी स्टार्ट करायची. पार्किंगवरूनच तुम्ही शटल बससुद्धा घेऊ शकता. तर आम्ही नाही घेतली, त्याची कॉस्ट साधारण म्हणजे पर पर्सन 2 युरो असं काहीतरी होतं. पण तुम्ही एक छोटासा 1.5 किलोमीटरचा एक फॉरेस्ट ट्रेल आहे, तर आपण चालत जाऊ शकतो तिथं. आम्ही चालत जायचा निर्णय घेतला आणि ते वर्थ इट होतं. तर हा ट्रेल खरंच खूप सुंदर होता. जमिनीवरती सुंदर कलरफुल अशी छान पानं पडलेली होती. पक्ष्यांचा आवाजही येत होता, एकदम ड्रीमी फील देत होता. फॉरेस्टमधून बाहेर पडताच अचानक सुंदर असा किल्ला समोर येतो. फॉलच्या त्या बॅकग्राऊंडमध्ये कॅसल अजूनच मॅजिकल दिसतं.
खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी काही पॉईंटसुद्धा आहे, तर तिथून आपण ते फोटोज आणि व्हिडिओज घेऊ शकतो. खरंच लांबूनच एवढा सुंदर दिसतोय, तर आतून किती छान असेल इमॅजिन. हा किल्ला पाहण्यासाठी एप्रिल महिन्यापासून तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत व्हिजिटर इथं येत असतात, कारण हा त्यावेळेस ओपन असतो. आणि डेली टायमिंग याचा ओपनिंग टाईम जो असतो तो 9:30 ते संध्याकाळच्या 5:30 पर्यंत असतो. तर कॅसलच्या गेटवरच तिकीट काउंटर आहे, जिथं गाईड टूरसुद्धा आपल्याला मॅन्डेटरी आहे. आणि तिथं ती इंग्लिश किंवा तुम्ही जर्मन लँग्वेजमध्ये तुम्ही ती बुक करू शकता आणि ही टूर घेऊ शकतात. तर साधारण 15 ते 20 मिनिटाची असते. पण एवढा लांब आलोच आहे, तर मग एक क्युरियोसिटी असते की आत काय असेल. तर हे पाहण्यासाठी आम्ही सुद्धा गेलो होतो. पण मध्ये व्हिडिओ शूट करणं अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी आतले काही व्हिडिओज वगैरे काढले नाही. पण बाहेरचे जे व्हिडिओज आहे ना, तेच एवढे सुंदर होते की आतलं काही दाखवायची माझी इच्छाच नव्हती. आणि त्याच्यामुळे मी आतले म्हणजे अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे ते व्हिडिओ काढले नाही. पण बाहेरचा हा नजारासुद्धा त्यापेक्षाही काही कमी नाही. तर इथं आल्यानंतर खाण्यापिण्याचीही टेन्शन नाही, कारण इथे कॅफेसुद्धा आहे, जिथं आपण फूड वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि लहान मुलांना खाण्यासाठी सुद्धा खूप सारे ऑप्शन आहे, तर ते सुद्धा तुम्ही बाय करू शकता तिथून. तर कॅसल वगैरे बघितल्यानंतर आसपास थोडासा जो एरिया आहे तो पण बघून घेतला आम्ही. आणि खरंच तुम्ही जर जर्मनीला येत असाल तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये ही प्लेस असायलाच पाहिजे असं मला वाटतं. खूप सुंदर अशी जागा आहे, नक्की व्हिजिट करा. पण हे मात्र लक्षात ठेवा की खूप वॉक आहे. आम्ही दिवसभर एवढं चाललेलो होतो की तिघंही आम्ही खूप थकलेलो. पण तिथं हा प्लस पॉईंट होता की तुम्ही जर थकलेले असाल, कारण आम्ही 10-15 मिनिटाचा ट्रेल तर केलेलाच होता, पण आम्हाला तिथून परत रिटर्न जायचं होतं आणि तो चढ होता. सो एवढं चढणं पॉसिबल नव्हतं अवीला घेऊन. मग आम्ही शटल बस घेतली आणि आम्ही तिथून आमच्या पार्किंग एरियापर्यंत पोहोचलो आणि तिथून कारपर्यंत. तर असा होता हा वन डेचा जर्मनीमधला फुल डे व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच छान छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.